महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीजमध्ये आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत. किती गावातील जमीन यात संपादित होणार, शिवाय हा महामार्ग या जिल्ह्यातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरतोय की नाही. मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी सुद्धा नागरिकांच्या मात्र याबद्दल नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग हा प्रकल्प सध्या राज्यात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. नागपूर ते गोवा असा सुमारे 856 किलोमीटर लांबीचा आणि कोट्यावधी रुपयांचा हा महामार्ग राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार असल्यामुळे पर्यटन, उद्योग आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे. मात्र या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच जमीन संपादन, ठिकठिकाणी होणारा शेतकऱ्यांचा विरोध आणि पर्यावरणाचा प्रश्न यामुळे हा महामार्ग वादामध्ये कायमच राहिलाय. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा या प्रकल्पाला सर्वाधिक विरोध झालेल्या भागांपैकी एक मानला जातोय. या जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडा मार्ग या तालुक्यांमध्ये अनेक गावांनी ग्रामसभांमधून ठराव करत या महामार्गाला विरोध दर्शवला होता. याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गामध्ये जाणार, लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार अशी भीती वारंवार व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः आंबोली सारख्या निसर्ग संपन्न आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातून महामार्ग नेण्यास नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे हा वाढता विरोध लक्षात घेऊन प्रशासनानं मूळ आराखड्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आराखड्यानुसार इतर जिल्ह्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 13 गावांमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले. मग आता ते बदल नेमके कोणते आहेत, तर यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेर्ले, पारपोली, फणसवडे, असनिये, तांबोळी, फुकेरी ही 8 गावं महामार्गाच्या मार्गातून पूर्णपणे वगळण्यात आली आणि या निर्णयामुळे आंबोली परिसरातील पर्यावरण आणि पर्यटनाला मोठा दिलासा मिळाल्याचं सुद्धा मानलं जात आहे. मात्र राज्यभरातून स्थानिक नागरिक असो, शेतकरी असो किंवा काही नेते मंडळी असो, प्रत्येक स्तरावर या महामार्गाला विरोध करण्यात आलाय. या महामार्गाची गरज सध्या महाराष्ट्राला नाही असं देखील म्हटलं गेलंय. त्याचबरोबर याकरिता आंदोलनं सुद्धा झाली. मात्र हा महामार्ग तरी देखील पूर्णपणे रद्द न करता त्याचा मार्ग बदलण्यात येतोय आणि ज्या गावांमध्ये विरोध झाला ती गावं वगळून नव्याने काही गावांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय. त्यानुसार आता सावंतवाडी तालुक्यातील केगद, डेकवे, पडवे, माझगाव, बांदा तसेच डोगामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे या 10 गावांचा नव्या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे सीमावर्ती आणि तुलनेने मागास भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न प्रशासनानं केल्याचं देखील एकीकडे म्हटलं जातंय. परंतु या नव्या बदलामुळे सुद्धा पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलाय. कारण नव्याने समाविष्ट झालेला काही गावांचा भाग जो आहे तो इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतोय असं काही जाणकार सांगतात आणि पर्यावरण प्रेमी तसेच अभ्यासक देखील सांगतायत. शिवाय हा भाग सह्याद्री पर्वतरांगाचा असून जैवविविधतेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. इथे वाघ, बिबट्या, गवे, हत्ती यांसारखे वन्य प्राणी आढळतात. तसंच हा परिसर व्याघ्र कॉरिडॉर म्हणून सुद्धा ओळखला जातोय. म्हणजेच वन्य प्राण्यांच्या हालचालींसाठी महत्त्वाचा मार्ग आहे आणि अशा भागातून महामार्ग गेल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुद्धा केल्याची शक्यता असू शकते आणि यामुळे पर्यावरणीय संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडू शकतं अशी भीती सुद्धा काही जाणकार व्यक्त करतायत. दरम्यान पर्यावरण अभ्यासक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी या प्रकल्पावर टीका करत सह्याद्रीच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते सह्याद्री हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता असलेल्या केंद्रांपैकी एक आहे आणि हजारो वर्षात तयार झालेल्या या निसर्ग संपत्तीवर अशा प्रकल्पामुळे धोका निर्माण होऊ शकतोय. थोडक्यात काय तर इतकी मोठी जंगलं उभी राहण्यासाठी बराच काळ गेलाय आणि आता निसर्गाचा नाश करून नेमका कोणता विकास साधला जाणार असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. दरम्यान वायगणी इथे झालेल्या कासव महोत्सवाच्या वेळी माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा पर्यावरण संवर्धनावर भर दिला होता. मात्र त्यांच्या त्या भूमिकेवरून सुद्धा शक्तिपीठाबद्दल काहीसा वाद निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकल्पाबद्दल केसरकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणार आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडला जात असताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आणि याचं कारण केसरकरांनी पुढे मांडलं आणि ते म्हणाले, नागपूरहून येणारा पर्यटक जर थेट गोव्याला निघून गेला तर कोकणच्या पर्यटनाला त्याचा कोणताही लाभ होणार नाही. कोकणात उत्कृष्ट समुद्र किनारे आणि बंदरं सुद्धा असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. शिवाय हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडल्यास त्याचा मोठा फायदा सुद्धा होईल. तसंच कोकण कोस्टल रोड विरार पासून या मार्गाला जोडला जाणार असल्याने
पर्यटकांना पत्रादेवी मार्गे जाणे सहज शक्य होईल असं सुद्धा यावेळी त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये नमूद केलंय। तर शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगड वरून गोव्याला जोडला जाऊ नये असं स्पष्ट करत केसरकर यांनी सुचवलं की त्याचा एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो आणि यामुळे चंदगड आणि दोडा मार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल। तसंच हा 4 लेन हायवे चंदगड दोडा मार्गे नेल्यास पर्यावरणाचं रक्षण होईल आणि आंबोली, फणसवडे, केसरी यांसारख्या इको सेन्सिटिव्ह भागातून बोगदा काढल्यास निसर्गाला सुद्धा कोणताही धोका निर्माण होणार नाही असा विश्वास सुद्धा यावेळी केसरकर यांनी व्यक्त केलाय। आणि या विषयावर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशी देखील चर्चा केली असल्याचं म्हटलेलं आहे। परंतु केसरकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर एकीकडे पर्यावरण जपण्याची भाषा आणि दुसरीकडे महामार्ग प्रकल्पाला पाठिंबा या विरोधाभास असल्याचं मत काही पर्यावरण प्रेमींनी सुद्धा व्यक्त केलंय। एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या मार्गात केलेले बदल हे स्थानिकांचा विरोध कमी करण्यासाठी आणि काही भागांना दिलासा देण्यासाठी केले गेले असले तरी सुद्धा नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे पर्यावरणाचा प्रश्न हा अधिकच गंभीर झालाय। एका बाजूला सुमारे 856 किलोमीटर लांबीचा आणि कोट्यावधी रुपये खर्चून उभारणारा हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे, तर दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी, जंगलतोड आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम यामुळे मात्र चिंता ही वाढतच आहे। त्यामुळे आता हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतोय की विकास आणि पर्यावरण यामध्ये योग्य तो समतोल कसा साधला जाणार आहे। सिंधुदुर्ग सारख्या निसर्गरम्य समृद्ध जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाचा आता बळी दिला जाणार का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आता येणाऱ्या काळातच आपल्या समोर स्पष्ट होतील। मात्र एवढं नक्की की महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प पुढील काही वर्ष तरी राज्यातील सर्वाधिक चर्चेचा प्रकल्प सुद्धा राहणार आहे असं म्हणता येईल। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र राजकीय, विकासात्मक आणि नागरिकांच्या लोकहिताच्या विषयावरील सविस्तर व्हिडिओ जर पाहायचे असतील तर लगेचच कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।